आंबेडकरांचं नाव घेणं ही काँग्रेसचे फॅशन असल्याचं म्हटलंय, काय सांगा? अत्यंत दुर्दैवी विधान आहे. गृहमंत्र्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यातून या RSS वाल्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल किती द्वेष भावना भरलेली आहे त्याचं प्रदर्शन झालेलं आहे. मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि मला वाटतं की देशातली सर्व जनता या वक्तव्याचा निषेध करेल. काँग्रेस पक्ष उद्या याबद्दल जाहीर आंदोलन करणार आहे. या वक्तव्यावरून अमित शहाना काँग्रेस घेरत होतो, अशा वेळी मोदी त्यांची बाजू घेत जुने जे काही पराभव केले होते काँग्रेसने राजकीय इलेक्शन मध्ये, याचे दाखला देत आता काँग्रेसवर हल्ला म्हणून करते. नाही, काँग्रेसवर हल्ला बोलायला काय हरकत नाही, कारण ती छोटी सत्ता पक्षात आम्ही विरोधात आहोत. हल्ला एकमेकावर, पण तो वैचारिक हल्ला पाहिजे. असं द्वेषपूर्ण वक्तव्य होऊन समाजाचं विभाजन करण्याची जी प्रवृत्ती आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मुस्लिम समाजाला मोदींनी टार्गेट केलं, त्यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी विधाने केली, ही त्यांची मानसिकता आहे. त्यांना या देशामध्ये पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे आणि त्याचं उदाहरण आज अमित शहाचं आजचं वक्तव्य हे मी मानतो. एकंदरीत महिना होत आलेला आहे, मंत्रिमंडळ वाटप अद्याप झालेलं नाहीये. राज्यातली परिस्थितीकडे कशा पद्धतीने सध्याचं सरकार पाहताना दिसतं? सध्याचं सरकार फक्त सत्तेची वाटणी करण्याकरता आणि राज्याचा खजिना लुटण्याकरता तयार झालेला आहे. देशाच्या राज्याच्या जनतेचं सुखदुःखाचं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त सत्तेची साठमारी चालू आहे. आता कोण कुठल्या पक्षात राहणार, कोण कुठल्या पक्षात राहणार, कोण रुसून घरी गेलेला आहे, कोण आनंद उत्सव मानते, ह्याचा महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहते आहे. मला वाटतं वातावरण पुढच्या आठवड्याभरात निवळेल. सरकार चालवणं काही फार अवघड नाही, पण कित्येक वेळेला अतियश मिळालं तर ते पचवणं सुद्धा अवघड असतं. पण माझी सरकारला शुभेच्छा आहे की जनतेच्या हिताकरता राज्य करा. जर तुम्हाला सहकार्य लागेल, तुम्ही चुकीचे निर्णय घेतले तर आम्ही कडाडून त्याचा हल्ला करू. विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आम्ही निभावू. विरोधी पक्षांकडे संख्याबळ नाही हे आपण पाहतोय. मात्र गेल्या काही दिवसापासून अजित पवार शरद पवारांची भेट होते. अजित पवार नॉट रिचेबल होत आहेत. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं की राखीव पद ठेवलेलं आहे. तसं एकंदरीत कुठेतरी महाविकास आघाडीत कुठेतरी फूट पडेल किंवा या दोन राष्ट्रातील मिलीभगत होईल असं वाटतंय. बघा, इतर पक्ष काय निर्णय घेतील त्यावेळी मी भाष्य करणार नाही. त्यांनी जर काय केलं तर त्यावर भाष्य करू, पण काय करणार आहेत यावर तुम्ही जे वर्तमानपत्रातून तुमच्या ज्या अटकेली चालल्या त्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही.